अकोला जिल्ह्यात पावसानं हाहाकार माजवला असून बाळापूर शहरात पाणीच पाणी झालंय। मनारखेड बॅरेजच्या गेटमधील बिघाडामुळे शहरात पाणी घुसलं असून नागरिकांना घर सोडून सुरक्षित स्थळी स्थलांतर करावं लागतंय। तर पातूरमधल्या जरंडी गावातील घरात पाणी घुसल्यानं अनेक कुटुंबाला गाव सोडावं लागलं। पातूर तालुक्यातील पूर परिस्थिती हळूहळू ओसरायला सुरुवात झाली असून जरंडी गावातील पूर परिस्थिती नियंत्रणात आहे। 3 कुटुंबातील 12 लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलेलं आहे। जरंडी गावात तहसीलदार राहुल वानखडेंसह महसूलचे अधिकारी पोहोचले। यासोबतच विश्वामित्र प्रकल्प भरल्यामुळे पूर परिस्थिती उद्भवलेल्या मरसूळ आणि आजूबाजूच्या गावातील पूर परिस्थिती कायम आहे। मात्र रात्रभरात अतिवृष्टीची शक्यता असल्यानं जिल्हा प्रशासनाचा नदी आणि नाल्यांच्या काठावरील नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे। अकोला जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक भागात पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे। विशेषतः बाळापूर शहरात पाणी घरात घुसल्यामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालं आहे। मनारखेड बॅरेजमधील 4 गेट अचानक तांत्रिक बिघाडामुळे अडकले आणि पाण्याचा मोठा विसर्ग थेट बाळापूर शहरात शिरला। या अनपेक्षित पाण्याच्या प्रवेशामुळे शहरातील अनेक घरांमध्ये पाणी साचलं असून लोकांना घर सोडून सुरक्षित स्थळी स्थलांतर करावं लागलं। काहींनी घराच्या गच्चीवर आश्रय घेतला असून प्रशासनाकडून मदतीसाठी बचाव पथक कार्यरत करण्यात आलं आहे। स्थानिक नागरिकांनी प्रशासनाकडे वेळेवर माहिती देऊनही बॅरेजच्या गेटची देखभाल न झाल्याने ही गंभीर परिस्थिती उद्भवल्याचा आरोप केला आहे। काही भागात वीज आणि पाणी पुरवठाही बंद झाला आहे। दरम्यान प्रशासनानं SDRF आणि NDRF यांच्याकडे मदतीसाठी मागणी केली असून जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली मदत आणि बचाव कार्य सुरू करण्यात आलं आहे। जनमत लाईव्ह न्यूज करता संजय उमक यांची रिपोर्ट, अकोला।